हॅलो एव्हरीवन आणि स्वागत आहे तुमचं अजून एका छोट्याशा मिनी व्लॉगमध्ये। खूप दिवसांनंतर व्हिडिओ टाकते मी चॅनलवर, कारण की थोडे दिवस झाले शेड्यूल पण बदललं आणि सगळ्याच गोष्टी टाईम पण भेटत नव्हता। पण आता येतील व्लॉग्स कंटिन्यू चॅनलवर। मामा आला होता रक्षाबंधनसाठी पुण्याला। आम्ही सगळेजणांनी रक्षाबंधन सेलिब्रेशन केलं कालच, त्याचा पण व्लॉग येईलच चॅनलवर लवकरच। रक्षाबंधन सेलिब्रेशन करून मग आम्ही दुसऱ्या दिवशी म्हणजेच संडेला सुट्टी होती तर निघालो होतो फिरायला थोडंसं मस्तपैकी आवरून सगळेजण। आम्ही आलो होतो दिघीच्या इथे साईबाबा मंदिरामध्ये, आणि ते मंदिर इतकं छान केलं आहे आता। आधी छोटंसंच होतं पण आता भरपूर मॉडिफिकेशन्स केलेत मंदिरामध्ये। आम्ही इकडनं आलो मग पाय धुवायला। इकडे स्टेप्स होते पण मी इकडनं गेले, मस्त होते ते। तिथे पाय वगैरे धुतले छान, मग स्वच्छ पाणी भरपूर होतं तिथे, सगळ्यांनी पाय धुवून घेतले। आणि आम्ही मंदिराकडे दर्शन करायला निघालो साईबाबाच्या। खाली पाय धुवण्यासाठी आहे आधी आले की, आणि त्यानंतर मग वापस इकडे मंदिरात जायचं। इकडनं मेन एंट्री आहे। इतकं छान वाटत होतं ना मंदिरामध्ये आल्यावर, एकदम असं मन प्रसन्न होऊन जातं। आणि इथं एकाच मंदिरामध्ये ना भरपूर देव आहेत, म्हणजे सगळ्यांचंच दर्शन तुम्हाला होऊन जातं एकदा तुम्ही इथं आलात की। तिकडं साईबाबाचं दर्शन घेतलं आणि मग पुढं अजून काही म्हणजे देवांचे छोटे छोटे मंदिर आहेत, तिकडं आम्ही दर्शनाला चाललो होतो। मग इथं साईबाबांनी ना आग प्रगट केली होती, ते अजूनसुद्धा तिथं आहे। ते असं गरम वाफा येतात तिथनं, तिथं पण गेलो आम्ही, दर्शन घेतलं आधी साईबाबांचं। आणि इकडं मग आम्ही ते तिथं बघायला गेलो। इतकं गरम गरम वाटत होतं ना तिथं, बापरे खूप भारी वाटत होतं। पण ते बघून हे दिसेलच तुम्हाला, बघू शकता व्हिडिओमध्ये, मी आतमधलं पण दाखवले परत ते। हे असं दिसत होतं आणि असं बाहेरपर्यंत गरम वाफा येत होत्या। आणि त्याच्या शेजारीच मग गणपती बाप्पाचं मंदिर होतं। मंदिर म्हणजे पूर्ण तुम्हाला अष्टविनायक तिथे एकाच ठिकाणी भेटून जातील। सगळे अष्टविनायक तिथे त्यांनी पूर्ण हे केलेलं आहे। इतकं सुंदर होतं ना ते की बस असं बघून एकदम भारी आणि प्रसन्न वाटत होतं खूप। आणि एकाच ठिकाणी पूर्ण अष्टविनायकाचं दर्शन होऊन जातं। तुम्ही नक्की या इथे एकदा, या मंदिराला भेट द्या, खूप छान। शेजारीच इथं देवीचं मंदिर होतं, देवीचं दर्शन घेतलं। सगळ्यांनीच दर्शन घेतलं मग देवीचं। मंदिरात आलं ना प्रसन्न तर वाटतंच, पण इतकं म्हणजे असं पॉझिटिव्ह एनर्जी येत होती ना सगळीकडून की खूपच भारी वाटत होतं। आणि इकडं मेन म्हणजे सगळ्यात मोठं मंदिर आहे इथलं, म्हणजे या साईडचं। इथं सगळं एकत्रच होतं, राम लक्ष्मण सीता। आणि मग आम्ही दर्शनाला आलो आणि छोटं बाळ होतं, त्याला पण घंटा वाजवायची होती म्हणून तिथंच थांबलेलं होतं ते खूप वेळ। आणि इथलं जे हे मंदिर आहे ना, हे पूर्ण सोलार पॅनलवर आहे, पूर्ण तिथे सोलारचा प्लांट आहे मंदिराचाच। तिथं हे पण आहेत, तुकाराम महाराज आहेत, ज्ञानेश्वर महाराज आहेत, आणि हे राम लक्ष्मण सीता आहे तिकडं। ही सोलर पॅनल आहे इथला। काका दाखवत होते श्रीला सगळं। मी आणि मावशीने सेम ड्रेस घातला होता। काकांनी आमच्या दोघांचे फोटो काढले थोडेसे, आणि क्लिप्स पण घेतल्या छोट्या छोट्या। मग आम्ही सगळेजण वापस निघालो। इथं अजून एक छोटंसं खालच्या साईडला एक मंदिर आहे दत्ताचं, तिथे इच्छापूर्ती वृक्ष पण आहे। तुम्ही जी इच्छा मागताल ते पूर्ण होतात असं म्हणतात तिथं पण दर्शन घेतलं आम्ही। आणि प्लस आम्हाला येता येता गणपतीची पण आरती भेटली, आणि मेन म्हणजे देवीची पण आरती भेटली। मग आम्ही दोन्ही आरती घेतल्या। आरती भेटल्यावर तर अजून भारी वाटत होतं।
आरती वगैरे घेऊन आम्ही वापस घरी जायला निघालो होतो. ते परत हे छोटं बाळ आलं होतं, सारखं ते इकडे इकडेच येत होतं. खूप क्यूट होतं ते पण. सगळीकडे पूर्ण मंदिरात पळत होतं इकडून तिकडं. हे असं पूर्ण मंदिर होतं साईबाबांचं दिघीचं. तर तुम्ही या आणि नक्की एकदा भेट द्या साईबाबाच्या मंदिराला. मला तर खूप आवडलं हे मंदिर. आणि त्यानंतर आम्ही आलो होतो बालाजी मंदिरामध्ये. साईबाबाच्या मंदिराच्या पुढं दिघीला थोडंसं पुढं गेलं ना की तिथेच बालाजीचं मंदिर आहे. मग गोविंदाचं पण दर्शन घेतलं आणि घरी जायला निघालो आम्ही. त्यात आम्हाला इतकी ट्रॅफिक लागली की बस. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया तोपर्यंत नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.